नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे मस्के कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहे डिफरन्शिएशनमधली एक्झरसाइज 1.1. मग एक्झरसाइज 1.1साठी आपल्याला काय काय माहीत पाहिजेत. सगळ्यात पहिले आपल्याला माहीत पाहिजे स्टँडर्ड फॉर्म्युली, नंतर स्टँडर्ड फंक्शन्स, रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि कंपोजिट फंक्शन. मग स्टँडर्ड फॉर्म्युलीमध्ये काय काय येतं? साइन एक्स, कॉस एक्स, लॉग एक्स, 1/x हे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. नंतर रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह काय आहे? ॲडिशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, सबट्रॅक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह, मल्टिप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, डिव्हिजन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि कंपोजिट फंक्शन म्हणजे काय? इट इज अ फंक्शन ऑफ फंक्शन इज नोन ॲज कंपोजिट फंक्शन. ह्या आपल्याला 3-4 गोष्टी पहिली एक्झरसाइज सोडवण्यासाठी माहीत पाहिजेत. मग याच्यामध्ये फर्स्ट एक्झरसाइजमध्ये एकदम बेसिक क्वेश्चन आहेत, ते आपल्याला सॉल्व करता आले पाहिजेत. डिफरन्शिएशन 12वी सायन्समधली पहिली एक्झरसाइजमध्ये काय आहे? डिफरन्शिएशन आहे. डिफरन्शिएशनमध्ये आपल्याला त्या 4 पॉईंट माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक्झरसाइज 1.1 डिफरन्शिएशन बघा, लक्ष द्या सर्वांनी. बघा काय दिलं आपल्याला. पहिला प्रश्न, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्झरसाइज किती आहे? 1.1. एक्झरसाइज किती इथं? 1.1. ही एक्झरसाइज आपली 1.1. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. पहिल्या प्रश्नातलं पहिलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. मग आता याच्यामध्ये काय दिलंय बघा, आपलं काय करावं लागेल? लेट y इज इक्वल टू काय दिले? एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1/5. आता हे कंपोजिट फंक्शन आहे. कोणता फॉर्म्युला वापरायचा इथं? x⁴n. कोणता फॉर्म्युला वापरायचा? x⁴n. मग आता x⁴n चा फॉर्म्युला काय आहे बघा? डेरिव्हेटिव्ह ऑफ काय दिलं इथं आपल्याला? x⁴n, n टाइम्स ऑफ x⁴n मायनस 1. n टाइम्स ऑफ x⁴n मायनस 1. मग n टाइम्स ऑफ x⁴n मायनस 1 जर आपल्याला दिलंय तर आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे कसं सॉल्व करायचं, कसं लिहायचं. तर आपल्याला काय दिलंय? x⁴n, n टाइम्स ऑफ x⁴n मायनस 1. मग आपण सॉल्व करणार y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1/5. कोणता फॉर्म्युला वापरायचा? n टाइम्स ऑफ x⁴n मायनस 1. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे बोर्डाला लिहायचं म्हणल्यावर आपल्याला हे सगळं डिटेल लिहिणं गरजेचं आहे. का? कारण बोर्डाला आपल्याला डिटेल मार्क पाहिजेत. 100 पैकी 98, 100 पैकी 95 असे मार्क आपल्याला पडले पाहिजे, म्हणून तुम्हाला डिटेल लिहिणं गरजेचं आहे. वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx आणि या फंक्शनचा आपल्याला काय घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. किती इथं? एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1/5. मग कोणतंही फंक्शन दिलं, मग त्याचा रेश टू किती दिला? n दिला समजा. त्याचा रेश टू किती दिलाय? n. मग हा पहिला फॉर्म्युला पाठ झाला की सगळ्यांना आता? n टाइम्स ऑफ x⁴n मायनस 1. मग आता n किती आहे? 5. मग इथं लिहायचं 5 इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेश टू 5 मायनस 1, n मायनस 1. पण या ठिकाणी फक्त x आहे का? नाही आहे. पुन्हा आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर आतलं फंक्शन कोणतं आहे बघा? तर एक्स क्यूब आहे, मायनस 2x आहे आणि मायनस 1 आहे. आतलं फंक्शन कोणतं आहे पुन्हा? एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. इथं बघा, इथं काय आहे? एक्स आहे. तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो? पुन्हा 1 येतो, म्हणून तो लिहायची गरज नाही आहे. पण इथं 1 येईल का? नाही. बाकी ॲज इट इज बघा, 5 टाइम्स ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेश टू किती? 4. मग याचा डेरिव्हेटिव्ह, तर याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो बघा? एक्स क्यूबचा किती आहे? 3x². हे आपल्याला माहीत पाहिजे सेपरेट. मायनस 2xचा मायनस 2 आणि मायनस 1चा 0, मायनस 1चा 0. एक्स क्यूबचा 3x², एक्स क्यूबचा 3x², मायनस 2xचा मायनस 2 आणि मायनस 1चा कॉन्स्टंट असल्यामुळे किती? 0. मग आता शेवटी किती येईल बघा? हा 5 ॲज इट इज इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 4 इन ब्रॅकेट 3x² मायनस 2. मग सगळ्यात शेवटी आन्सर किती आला बघा? dy/dx. देअरफॉर
dy by dx is equal to 5 times of in bracket 3x square minus 2 in bracket x cube minus 2x minus 1 raised to 4 आता 5 ना आपण त्याला मल्टिप्लाय करू शकतो किंवा कॉमन हे काढू शकतो ॲज इट इज लिहिलं तरी चालतं dy by dx is equal to 5 times of 3x square minus 2 in bracket x cube minus 2x minus 1. This is the final answer for dy by dx. बघा पहिलं एक्झाम्पल होतं एक्झरसाइज मधलं एकदम सिंपल आहे एकदम सोपं आहे आपल्याला सहज आणि साध्या पद्धतीने लिहिता येईल असं एक्झाम्पल त्याने दिलेलं आहे जास्त काही अवघड नाही आहे 5 times of x cube minus 2x minus 1 raised to 4 in bracket 3x square minus 2. 5 तर तुम्ही त्याला मल्टिप्लाय करू शकता किंवा ॲज इट इज लिहिलं तरी चालतं कोणता फॉर्म्युला वापरला आपण x raised to n चा पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय होतं बघा x raised to n टाइम्स ऑफ x raised to n minus 1 पहिला फॉर्म्युला पाठ झालाय सगळ्यांना आता फर्स्ट नवीन जरी असला तो तरी सुद्धा त्याला आलं पाहिजे n टाइम्स ऑफ x raised to n minus 1 पहिलं एक्झाम्पल बघा एकदम ऑब्झर्व करा व्यवस्थित त्याचा घातांक 5 दिलाय तो 5 इकडे घेतला वरती 5 minus 1 झालं आता गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की हे 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना मनातल्या मनात येऊ शकतं एअर टू एअर येऊ शकतं ते त्याला आलं पाहिजेत 5 minus 1 मग आपल्याला काय दिलंय बघा पुन्हा आतल्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला हे सिम्प्लिफाय केलं आणि सॉल्व केलं शेवटी आलं आपलं dy by dx हे झालं फर्स्ट एक्झाम्पल पहिल्या एक्झरसाइज मधलं एक्झरसाइज 1.1 त्याच्यामधला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आता सेकंड बघा लक्ष द्या इकडे सर्वांनी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आहेच पहिल्यातलं सेकंड काय दिले त्यांनी 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 raised to 5/2 म्हणजे सिंपल एक्झाम्पल आपण 11 सायन्सला घेतलेले सगळे प्रिव्हियस एक्झाममध्ये मग तेच एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी सोडवायला दिले आता ह्या एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय दिलं फ्रॅक्शन दिलेत काय दिलेत फ्रॅक्शन विद्यार्थ्याला फ्रॅक्शन येतात का नाही तो चेक करणार आहे सोडवून बघा आता काय दिलं आपल्याला सेकंड एक्झाम्पल लेट y is equal to 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 raised to 5/2 इथं कोणता फॉर्म्युला आहे मित्रांनो कोणता x raised to n सगळ्यात पहिले कोणता फॉर्म्युला वापरायचा x raised to n चाच मग आता काय येईल बघा तोच फॉर्म्युला वापरायचा n टाइम्स ऑफ x raised to n minus 1 तोच फॉर्म्युला सेम टू सेम डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x y चा डेरिव्हेटिव्ह झाला dy by dx इज इक्वल टू आता इथं किती येईल बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 raised to 5/2 मग n ची व्हॅल्यू किती आहे आता काही लोकांना वाचता पण येत नाही 5/2 म्हणजे त्याला काय म्हणतात फ्रॅक्शन इट इज अ फ्रॅक्शन 5/2 मग आता काय लिहायचं आपल्याला बघा 5/2 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 raised to 5/2 minus 1 आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा तर आतल्या फंक्शनचा रिपीट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मग आतलं फंक्शन कोणतं आहे बघा 2 टाइम्स ऑफ x raised to 3/2 minus 3 x raised to किती आहे मित्रांनो 4/3 minus 5 पहिले x raised to n वापरला n टाइम्स ऑफ x raised to n minus 1 आणि पुन्हा आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आता हे सहज कॅल्क्युलेशन करता येतं 5/2 ॲज इट इज बोला 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 आणि याचा raised to 5/2 minus 1 बघा 2 1 चा 2 2 1 चा 2 5 minus 2 that is 3/2 बरोबर का म्हणजे 5/2 minus 1 that is
3/2 इथं किती लिहायचे आपल्याला 3/2 आणि याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ किती x⁻³ मायनस 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ किती x⁻⁴/3 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 फ्रॅक्शन असल्यामुळं प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतला आपण. आता आपलं काय करायचं आहे बघा मित्रांनो, हे बाकी ॲज इट इज लिहायचे परीक्षेत बिना ॲज इट इज लिहायचे आणि पेपर सोडवताना सुद्धा ॲज इट इज लिहायचं 5/2 बोला हे बाकी ॲज इट इज 2x⁻³ मायनस 3x⁴/3 मायनस 5 रेस टू किती 3/2 किती 3/2 किती आहे 3/2 इंटू याचं काय करायचं प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा इंटू इन ब्रॅकेट बघा 2 टाइम्स ऑफ किती आलं x⁻³ त्याचा डेरिव्हेटिव्ह 3/2 x⁻³ मायनस 1 मायनस 3 ॲज इट इज इंटू बोला 4/3 x⁻⁴/3 मायनस 1 4/3 मायनस 1 मायनस काय आलं 0 कशामुळं कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 जगातली कोणतीही संख्या घ्या कॉन्स्टंट त्याचं उत्तर किती येतं 0 येतं. मग शेवटी बाकी आपल्याला ॲज इट इज लिहायचं बघा किती स्टेप आपण ॲज इट इज लिहितोय 5/2 2x⁻³ मायनस 3x⁻⁴/3 मायनस 5 आता हा 2 गेटिंग कॅन्सल झाला देवाच्या कारणाने हा 3 सुद्धा काय झाला कॅन्सल झाला बरोबर. मग राहिलं काय बघा आता इथं राहिला 3x⁻³ मायनस 1 3/2 म्हणजे दीड चपातीमधून एक चपाती बाहेर काढली राहिली किती अर्धी आणि अर्धीला कसं लिहितात 1/2 3/2 मायनस 1 म्हणजेच 1/2 मायनस किती 4x⁻⁴/3 मायनस 1 बघा 4/3 मायनस 1 म्हणजे किती येईल ते हा 3 1 3 3 1 3 3 1 3 4 मायनस 3 दॅट इज 1/3 मग इक्वल टू किती येतं बघा 5/2 ॲज इट इज तो ब्रॅकेट आपण असं लिहू शकतो 3√x x⁻⁴ म्हणजे काय √x आणि 4³ मायनस 4 याला कसं लिहितात √x असंही लिहितात. हे का लिहिलं मी तर तुम्हाला MCQ पेपर द्यायचा आहे शेवटचा स्टेपचा मायनस 4³ इंटू किती आहे हे राहिलेलं 2x⁻³ मायनस 3x⁻⁴/3 मायनस 5 दिस इज अ फायनल आन्सर. म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्हचे जे एक्झाम्पल होते आता यात जर काही आपल्याला ॲक्टिव्हिटी बघायच्या असतील तर महत्त्वाचा पॉईंट काय आहे ही जी पहिली स्टेप आहे ही झाल्यानंतर आपण शेवटपर्यंत लिहिलं सेम लिहिलं आणि सारखी लिहिली शेवटपर्यंत आणि मग शेवटच्याचा काय घेतला डेरिव्हेटिव्ह घेतला. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा कोणता फॉर्म्युला वापरला आपण x⁻n चा फॉर्म्युला वापरला n टाइम्स ऑफ x⁻n-1 तो फॉर्म्युला आपण इथे यूज केला. आता गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की प्रिव्हियस इयर म्हणजे 11 सायन्सला डिफरन्शिएशन चॅप्टर आहे त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत. तो विद्यार्थी करत नाही तो नंतरचा प्रश्न आहे पण ऑलरेडी त्यांचं म्हणणं आहे की हे ऑलरेडी झालेलं आहे तेच फक्त आपण इथं लिहितो. हे झालं सेकंड एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. 1/2 असेल रेस टू त्याला काय लिहायचं स्क्वेअर रूट वर्गमूळ आणि रेस टू 1/3 असेल तर क्यूब रूट घनमूळ. हे एकदम बेसिक आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता नेक्स्ट एकदम सोपं आहे काय दिसतानीच रूट दिसतं रूट मग डेरिव्हेटिव्ह ऑफ √x काय आहे बघा दिसतानीच काय दिसतं आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ √x आणि √xचा फॉर्म्युला 1/2√x सगळ्यांना माहीत झालाय का जे नवीन असतील त्यांनी पण लक्षात ठेवायचं आहे √xचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1/2√x 1/2√x √xचं काय 1/2√x बघा लक्ष द्या आता सर्वांनी लेट y इज इक्वल टू
रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 काय दिलंय डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स त्यातलं थर्ड रोमन अंकामधले 3 आहेत ते बरोबर. तिसरं एक्झाम्पल रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 याला काय म्हणायचं डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. Therefore, dy by dx is equal to derivative of square root of किती x square plus 4x minus 7 मग इथं पॅटर्न कसा आला स्क्वेअर रूट ऑफ एक्स आलं काय आलं स्क्वेअर रूट ऑफ एक्स. मग स्क्वेअर रूट ऑफ एक्स काय असतं 1/2 रूट एक्स. स्क्वेअर रूट ऑफ एक्स काय असतं 1/2 रूट एक्स. बघा लक्ष द्या इकडं स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 1/2 रूटमध्ये ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 हे काय झालं ॲज इट इज इनटू पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आता कशाचा घ्यायचा आतल्या फंक्शनचा. आतलं फंक्शन काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इज इक्वल टू 1/2 रूटमध्ये किती एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह. मग याचा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट घेऊ शकतो किती 2x प्लस 4 मायनस 0 1/2 टाइम्स ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 त्याचा आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला. आपल्या लक्षात आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे आपल्याला. बघा लक्ष द्या 1/2 हे ॲज इट इज 2 रूटमध्ये किती एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 एक्स स्क्वेअरचा किती आला 2x आणि 4xचा 4 मायनस 0. मग आता इथं किती आला बघा 2x किती राहिलं प्लस 4. आता वरच्या ह्याच्यातून आपण काय करू शकतो 2 कॉमन घेऊ शकतो. इथं राहिलं x प्लस 2 होल डिवायडेड बाय बोला 2 टाइम्स ऑफ रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 2 गेटिंग कॅन्सल आणि देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू किती आलं फायनल x प्लस 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ बोला एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. दिस इज अ फायनल dy बाय dx. It is very simple. It is a very simple. dy by dx is equal to x plus 2 upon root मध्ये x square plus 4x minus 7. आता MCQ मध्ये इथं काय लोक गडबड करतात बघा. हे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व केलं पण तुम्ही आले कुठपर्यंत इथपर्यंत 2x plus 4 upon 2 पण त्याने काय केलं वरच्यातून 2 कॉमन घेतला. मग 2 कॉमन घेतल्यावर काय राहतो 2 इन ब्रॅकेट x प्लस 2 कारण इथं 4 आहे ना बेदोन्ही 4 2 बाहेर गेला मग 2 काय झाला कॅन्सल झाला. मग dy बाय dx इज इक्वल टू एक्स प्लस 2 होल डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. मग तुम्हाला काय माहीत पाहिजे होतं इथं स्क्वेअर रूट ऑफ एक्स 1/2 रूट एक्स. स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/2 रूट एक्स. एकदम सिंपल होतं बघता शनी. आता हे एक्झाम्पल CETला सोडवायची गरज नाही आहे. बोर्डाला आपला लिहावं लागणार तर 2 मार्क पडणार आहेत. CETला काय होतं MCQला MCQ तुमचा 4 ऑप्शनपैकी कोणता करेक्ट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सोडवायची गरजच नाही. का कारण तुम्हाला माहिती आहे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. मग 1/2 रूट एक्स म्हणजे तेच येणार आहे आणि वरती काय येणार आहे 2x प्लस 4 येणार आहे. मग 2 कॉमन काढून 2 काय झाला कॅन्सल झाला. किंवा MCQ मध्ये तुम्ही काय चेक करणार आहे ऑप्शनमध्ये 1/2 आहे का मग काही ठिकाणी असणार आहे काही ठिकाणी नसणार आहे. इलिमिनेशन ऑफ ऑप्शन सुद्धा तुम्ही यूज करू शकता कारण डिफरन्शिएशन झाल्यानंतर डिफरन्शिएशनचे PYQ आपण घेणार आहे. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन कारण तुमचं वर्ष बदलत राहणार आहे. 2024चे PYQ तुम्हाला माहीत होतील 2025चे PYQ तुम्ही सोडवू शकता. नंतर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये 3 एक्झाम्पल बघितले होते एक्झरसाइज 1.1 मधले. मग आता जे राहिलेले पुढचे एक्झाम्पल आहेत ते बघा. आता लक्ष द्या सर्वांनी किती नंबरचे एक्झाम्पल आहे आता
4 नंबरचं. काल आपण 3 एक्झाम्पल बघितलेले प्रिव्हियस लेक्चरमध्ये. बघा सर्वांनी लक्ष द्या. दिसतानाच आपल्याला काय दिसतं, क्वेश्चन नंबर 1 आहे, त्याच्यातला डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स. मग डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स आहे. आय व्ही हा रोमन अंकातला नंबर आहे. स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. मग आता स्क्वेअर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1/2 रूट एक्स. स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो? 1/2 रूट एक्स. बघा लक्ष द्या इकडे सर्वांनी. आता लेट y इज इक्वल टू, आपण ॲज इट इज लिहिला क्वेश्चन, एक्स स्क्वेअर प्लस 1. पुन्हा त्याच्यामध्ये एक स्क्वेअर रूट आहे, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर रूट आहे. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह किती? dy बाय dx. इथं सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू. आता हे पहिलं स्क्वेअर रूटचा विचार करायचा. पण डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट काय आहे? स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह किती? 1/2 रूट एक्स. मग इथं सुद्धा सेम येणार. 1/2 स्क्वेअर रूट ऑफ, बाकी ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. पण या ठिकाणी ओनली स्क्वेअर रूट एक्स आहे का? नाहीये. हे फंक्शन आहे म्हणून पुन्हा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. मग फंक्शन काय राहिलं आतलं बघा, इथं उरला एक्स स्क्वेअर, स्क्वेअर रूट निघून गेलं, प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. एक्स स्क्वेअर प्लस 1. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं आपण? रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. आणि आत रूट एक्स मधलं जे फंक्शन आहे त्याचा पुन्हा काय घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर हे बाकी ॲज इट इज 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. स्क्वेअर रूट कम्प्लीट. पुन्हा याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. मग इथं काय केलं आपण? रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला ॲडिशनचा रूल वापरला. ॲडिशन म्हणजे काय? प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह. प्रत्येकाचा काय घेतला? सेपरेट डेरिव्हेटिव्ह. तो आपल्याला लिहायचा आहे आता. आता हे बाकी ॲज इट इज लिहायचं आहे बघा. 1/2 रूटमध्ये काय? एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. हे आपल्याला काय करायचं आहे? ॲज इट इज लिहायचं आहे. इंटू याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता याचं किती येतो बघा? एक्स स्क्वेअरचा 2x. इथं लिहायचं 2x प्लस अगेन पुन्हा स्क्वेअर रूट आलं. मग पुन्हा स्क्वेअर रूट आलं तर पुन्हा स्क्वेअर रूटचा किती? 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा? एक्स स्क्वेअर प्लस 1चा. पुन्हा कशाचा आला? एक्स स्क्वेअर प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह. बघा लक्ष द्या इकडं. हे बाकी ॲज इट इज 1/2 रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. हा आला 2x प्लस 1/2 रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 ॲज इट इज इंटू, बोल नको रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. मग एक्स स्क्वेअरचा किती? 2x आणि प्लस 1चा 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0. बघा ह्या एक्स स्क्वेअरचा किती झाला? 2x आणि प्लस 1चा झाला 0. तो नाही लिहिला तरी चालतो. इज इक्वल टू बघा हा 2 आणि हा 2 काय झाला? कॅन्सल झाला. 2 आणि 2 काय झाला? कॅन्सल झाला. इथं राहिलं बघा 1/2 रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. हे प्रिव्हियस स्टँडर्डचेच एक्झाम्पल आहेत. पहिले 6 एक्झाम्पल 11 स्टँडर्डचेच. इन ब्रॅकेट काय राहिलं इथं? इथं राहिला 2x प्लस एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. आता तुम्ही एवढा आन्सर लिहू शकता याचं फायनल. इथपर्यंत एवढं आन्सर लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचे 4 मार्क पडतात.
पण जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार असाल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे NDA, MST-CET, JEE मेन, JEE ॲडव्हान्स, तर त्यांनी काय केलेलं असतं, याचं इथं गुणाकार करतात, ते मल्टिप्लिकेशन करतात. मग इथं जर मल्टिप्लिकेशन केलं तर मग थोडंसं चेंज होतं आन्सर. मग मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्ही एक तर एवढा आन्सर लिहू शकता, इट इज सफिशियंट. पण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होतं बघा आता, मग काय येतं बघा, हे 1 ॲज इट इज 2 रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ किती एक्स स्क्वेअर प्लस 1 हे ॲज इट इज. मग याचा गुणाकार बघा किती होईल गुणाकार, याने जर याला मल्टिप्लाय केलं तर किती येईल सांगा. मल्टिप्लिकेशन आपण लिहू शकतो डायरेक्ट, किती गुणाकार येईल सांगा बोला. समोर लक्ष द्या इकडे सर्वांनी. आता बघा हा 2x ॲज इट इज मल्टिप्लाय किती रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. बघा फक्त काय केलं, या दोघांचा गुणाकार केला 2x रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि प्लस एक्स ॲज इट इज. आणि हा जो डिवाइड मधला आहे तो काय केला इथं फक्त दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिला रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. आता ह्या एक्झाम्पलमध्ये MCQ मध्ये आणखीन काय चेंज केलं तर त्यांनी इथला एक्स कॉमन घेतला, वरचा एक्स काय घेतला कॉमन घेतला. इथं एक्स आहे आणि इथं सुद्धा एक्स आहे, मग तो एक्स कॉमन घेऊन ते उत्तर लिहिलं ॲज इट इज. बघा आता 1/2 रूट एक्स ही जी स्टेप आहे इथं ॲज इट इज, या ठिकाणी ॲज इट इज, इथं ॲज इट इज, इथं ॲज इट इज, हिअर इज ऑल्सो ॲज इट इज, हिअर इज ऑल्सो ॲज इट इज. म्हणजे पहिल्या स्टेपपासून ते शेवटच्या स्टेपपर्यंत आपण काय केलं ॲज इट इज लिहिलं. मॅथचा 60% पेपर ॲज इट इज लिहायचा आहे आणि तुम्हाला काम करायचं आहे 40%वर. म्हणजे 60% आपण पहिल्या स्टेपपासून काय करतो ॲज इट इज लिहितो. आणखीन जर याला सिम्प्लिफाय केलं तर इथला तो एक्स काय केला त्यांनी कॉमन काढलाय, मग 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 बाकी मग ॲज इट इज त्याने लिहिलेलं आहे. असं हे फायनल DY/DX याचं ॲन्सर होतं. स्क्वेअर रूटमध्ये काय होतं स्क्वेअर रूट होतं. तर हे असं सोडवणं तुम्हाला गरजेचं आहे. तर हे सोडवल्यानंतर याचे 4 मार्क तुम्हाला फिक्स पडतील, ते तुमच्या लक्षात आले पाहिजेत, लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. मग प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 हे झाला क्वेश्चन नंबर 4. बघा स्क्वेअर रूटमध्ये काय आहे एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. आपल्या डोळ्याने एकदम चांगलं जग आपल्याला दिसतंय, तर आपण काय बघितलं की त्याच्यामध्ये स्क्वेअर रूट आहे आणि स्क्वेअर रूटचा फॉर्म्युला तुम्ही ऑलरेडी काय केलेला आहे पाठ केलेला आहे. स्क्वेअर रूट ऑफ एक्स काय आहे 1/2 रूट एक्स. मग 1/2 रूट एक्स लिहिलं, रूट एक्समध्ये सगळं पॅटर्न लिहिला, 1 हे आलं, पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह, पुन्हा रिपीट, पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन. याच्यामध्ये अवघड काहीच नाही, तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि ते लिहिणं खूप खूप गरजेचं आहे, तरच ते आपल्या काय होईल लक्षात येईल. आता याच्यामधून त्यांनी पुन्हा जर एक्स बाहेर घेतला बघा वरच्या स्टेपमधून, हा बघा हा एक्स आहे आणि हा एक्स आहे ना, तो काय घेतला बाहेर घेतला, किती राहिलं एक्स बाहेर घेतल्यावर 2 रूट ऑफ किती एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि प्लस इथं किती राहिले प्लस किती राहिले 1 कारण एक्स बाहेर घेतला आणि होल डिवायडेड बाय हे बाकी ॲज इट इज 2 रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 दुसरा ब्रॅकेट रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1. काय स्टेप केली फक्त इथं वरचा जो एक्स आहे तो काय घेतला कॉमन घेतला, बाकी काहीच केलं नाही. आणि हेच आन्सर तुमच्या गव्हर्नमेंटच्या बुकमध्ये दिलेलं आहे. त्याने सिम्प्लिफाय जसं केलंय तसं आपण केलंय, तेच आपण लिहिलंय, बाकी काय नाही स्क्वेअर रूटमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन काय आपला 5 नंबरचा 3/5 स्क्वेअर रूट ऑफ क्यूब रूट ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 रेज टू 5. मग आता मग काय करणार आहे, लेट y इज इक्वल टू 3/5 क्यूब रूट ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 रेज टू 5. आपल्याला दिलं 3/5 क्यूब रूट ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5. आता आपल्याला इथं 3-4 फॉर्म्युले शिकणं गरजेचं आहे. बघा nth रूट ऑफ एक्स, nth रूट ऑफ एक्सला आपण काय लिहितो x रेज टू 1/n. nth रूट ऑफ एक्स त्याला आपण काय लिहितो
एक्स रेस टू 1/n. क्यूब रूट ऑफ एक्स काय असतं तर एक्स रेस टू 1/3. क्यूब रूट ऑफ एक्स काय असतं एक्स रेस टू 1/3. nth रूट ऑफ एक्स क्यूब रूट ऑफ एक्स. हा पॅटर्न आपल्या लक्षात आला पाहिजे. हा 3/5 काय आहे सेपरेट आहे. हा 3/5 सेपरेट लिहायचं. मग 1/, क्यूब रूटला कसं लिहायचं एक्स रेस टू 1/2 म्हणजे 2x² - 7x - 5 रेस टू. आता इथं किती आहे 5 आणि याच्या आतमध्ये किती आहे 3. देर इज 5/3. देन अगेन वन फॉर्म्युला 1/a रेस टू m. तर त्याला काय लिहितात a रेस टू - m. 1/a रेस टू m तर त्याला काय लिहितात a रेस टू - m. 3/5 ॲज इट इज. 3/5 ॲज इट इज. आता काय होईल बघा हा वरती जाईल डायरेक्ट म्हणजे काय येईल तिथं 2x² - 7x - 5 रेस टू -5/3. घातांकाच्या नियमानुसार आपण त्याला चेंज केलं. आता आपल्याला काय घ्यायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. Therefore, derivative of y is equal to 3/5 constant as it is. Derivative कशाचा डेरिव्हेटिव्ह 2x² - 7x - 5 रेस टू -5/3. रेस टू किती -5/3. आता डेरिव्हेटिव्ह मग डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू n टाइम्स ऑफ एक्स रेस टू n - 1. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजेत. प्रत्येक एक्झाम्पलला कोणता फॉर्म्युला यूज केला हे महत्त्वाचं आहे. nth रूट ऑफ एक्स रेस टू 1/n. क्यूब रूट ऑफ एक्स रेस टू 1/3. 1/a रेस टू m असेल तर a रेस टू -m. लॉज ऑफ इंडायसेस घातांकाचे नियम आहेत. एक्स रेस टू n टाइम्स ऑफ एक्स रेस टू n - 1 हे आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. आता आपल्याला डायरेक्ट याचा काय घ्यायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग किती येईल बघा हेअर कॉन्स्टंट ॲज इट इज 3/5. याचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू nचा फॉर्म्युला n टाइम्स ऑफ एक्स रेस टू n - 1. मग हेअर -5/3 2x² - 7x - 5 अगेन -5/3 -1. पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2x² - 7x - 5. आता हे आपल्याला डायरेक्ट लिहिता येतं. देवाच्या कारणाने हे आणि हे कॅन्सल झालं 3 3 5 5 कॅन्सल झाला. चिन्ह उरलं -2x² - 7x - 5 रेस टू -8/3. रेस टू किती आलं -8/3. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल बघा आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहिता आलं पाहिजेत बघा 2 ॲज इट इज x² 2x - 7x 7 x × 1 -0 इज इक्वल टू -2x² - 7x - 5 रेस टू -8/3 in bracket here is 4x - 7. that is मायनस चिन्ह घ्या इक्वल टू -4x - 7 डिवायडेड बाय हे ॲज इट इज 2x² - 7x - 5 रेस टू किती आता इथं वरती खाली आल्यावर काय होतो प्लस होतो 8/3. दिस इज अ फायनल आन्सर फॉर dy by dx. This is the final answer for dy by dx. This is the final answer for dy by dx. म्हणजे dy by dx आपलं हे फायनल आन्सर आलं. मग हे झालं 5 नंबरचं क्वेश्चन. आपल्याला काय करायचंय जर स्क्वेअर रूट असेल तर त्याला काय करायचं 1/2 लिहायचं. क्यूब रूट असेल तर 1/3 लिहायचं. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा 6 नंबरचं. बघा 6 नंबरचं एक्झाम्पलमध्ये काय दिले आपल्याला
square root of 3x minus 5 minus 1 upon square root of 3x minus 5 raised to 5. हा सुद्धा कोणता फॉर्म्युला आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन आहे तर एन टाइम्स ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 आपल्याला लिहायचं आहे. मग एन घ्यायचं आहे एन टाइम्स ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1. बघा लेट y equal to as it is square root of 3x minus 5 minus 1 upon square root of 3x minus 5 raised to किती 5. मग आता आपला डायरेक्ट फॉर्म्युला एक्स रेस टू एन चा. मग काय एक्स रेस टू एन चा एन टाइम्स ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1. मग डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. Differentiate with respect to x, therefore dy by dx is equal to derivative of bracket टाकला आपण काय आलं square root as it is 3x minus 5 minus 1 upon square root of 3x minus 5 raised to किती आहे 5. raised to किती आहे 5. मग आपण इकडे लिहिणार काय ते महत्वाचं आहे. ते काय महत्वाचं इथं n that is 5 in bracket square root of 3x minus 5 minus 1 of x minus 5 raised to 5 minus 1 म्हणजेच n minus 1. पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा डेरिव्हेटिव्ह तर आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. मग आतलं फंक्शन काय मित्रांनो स्क्वेअर रूट ऑफ 3x minus 5 मायनस अगेन 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ किती आहे 3x minus 5. आता स्क्वेअर रूटला कसं लिहितात रेस टू 1/2. रेस टू 1/2. रेस टू काय लिहितात त्याला 1/2. हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो डायरेक्ट आन्सर काढू शकतो. बाकी बघा बाकी ॲज इट इज 5 टाइम्स ऑफ ए ॲज इट इज स्क्वेअर रूट ऑफ 3x minus 5 minus 1 upon square root of 3x minus 5 ॲज इट इज इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ 3x minus 5 minus 1 upon square root of 3x minus 5 ब्रॅकेट क्लोज. मग 5 minus 1 that is 4. आता आपण याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. मग रूट एक्सचं तुम्हाला माहितीच. मग आपण काय करणार याला डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ किती 3x minus 5 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ याला कसं लिहितात बघा 1 अपॉन स्क्वेअर रूट आहे. तर याला कसं लिहितात बघा 1 अपॉन 3x minus 5 raised to 1/2. raised to किती 1/2. raised to 1/2. आता हे बाकी ॲज इट इज बाकी फंक्शन ॲज इट इज इक्वल टू 5 ॲज इट इज याला ब्रॅकेट टाकला आपण. आता 60% आपल्याला ॲज इट इज लिहायचं आहे 3x minus 5 मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3x minus 5 raised to again 4 raised to 4. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग स्क्वेअर रूट ऑफ किती डेरिव्हेटिव्ह 3x minus 5 इन ब्रॅकेट रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. मग 2 रूट एक्स काय 3x minus 5 पुन्हा आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह किती 3x minus 5 3x minus 5 आणि मायनस हे काय मायनस किती आहे 3x minus 5 raised to 1/2. मग आता हे वरती गेल्यावर काय होतं -1/2 म्हणजेच मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा x raised to 3x minus 5 raised to -1/2.
आता काय येईल बघा मित्रांनो, हिअर 5 ॲज इट इज स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5. त्याचं काय करायचं आपल्याला, रेज टू 4. रेज टू किती, 4. मग याचा डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज किती आहे, 1 अपॉन 2 रूटमध्ये 3x मायनस 5, 3x मायनस 5, 3x मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह 3, 3xचा 3 मायनस 5चा 0 मायनस here is minus 1/2 bracket as it is 3x minus 5 raised to minus 1/2 minus 1 into again derivative of 3x minus 5 is 3. 3x minus 5 चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला तो किती आला, 3 आला मित्रांनो. बघा लिसन हिअर 5 ॲज इट इज. ह्या स्टेप आपल्याला ॲज इट इज लिहायचे आहेत. किती, स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5 रेज टू किती, 4. रेज टू किती, 4. हिअर 3/2 रूटमध्ये 3x मायनस 5 मायनस मायनस प्लस अगेन हा 3 आणि हा डिवायडेड बाय 2 3/2 आणि हा मायनस आहे खाली आल्यावर किती झाला, 3x मायनस 5 रेज टू मायनस 1/2 मायनस 1 मायनस 3/2 पण डिवाइड आल्यानंतर काय झाला, पॉझिटिव्ह झाला 3/2, पॉझिटिव्ह 3/2. हिअर आता हिअर इज 3/2 कॉमन आहे, 3/2 कॉमन आहे, 3/2 काय आहे, सारखं आहे. मग 3/2 आपण कॉमन घेतला. हा 3 5चा 15 डिवायडेड बाय किती, 3 5चा 15, 15 डिवायडेड बाय 2 आपण तो काय घेतला, कॉमन घेतला. ब्रॅकेटमध्ये ॲज इट इज 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5 रेज टू किती, 4 इन ब्रॅकेट. आता इथं 3x मायनस 5 रेज टू 3/2 आहे. हिअर 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5 प्लस 1 अपॉन 3x मायनस 5 रेज टू 3/2. याला आणखीन थोडंसं सिम्प्लिफाय करता येतं. मग थोडं सिम्प्लिफाय कसं होईल ते बघा. थोडं आपल्याला सिम्प्लिफाय करता येतं डायरेक्ट. आता 15 टाइम हे आन्सर लिहिलं तरी चालतं तुम्ही, पण जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असेल तर तुम्हाला थोडंसं सिम्प्लिफाय करणं खूप खूप गरजेचं आहे. बघा आता पुढची स्टेप काय आहे, इक्वल टू 15/2. 15/2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता याचं एलसीएम घ्यायचं आहे. काय घ्यायचं, एलसीएम. मग याचं एलसीएम कसं येईल बघा. तर इथं काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5 आणि इथं काय आहे 3x मायनस 5 रेज टू 3/2. म्हणजे इथं कशाने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, 3x मायनस 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग वरती केलं तर डिवाइडमध्ये सुद्धा मल्टिप्लाय करावं लागेल. बघा एक बेसिक बघा इथं बेसिक, एक्स रूट एक्सला काय देतात, एक्स रूट एक्स ला आपण काय लिहू शकतो, एक्स रेज टू 3/2. मग इथं रूट एक्स आहे, मग काय कमी आहे, एक्स फंक्शन कमी आहे, म्हणून आपण काय करणार त्याला 3x मायनस 5ने मल्टिप्लाय करणार. 15/2 ॲज इट इज ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5 रेज टू 4. आता इथं एलसीएम किती येतो बघा. आता एलसीएम आपण घेतला हा 3x मायनस 5 रेज टू 3/2. रेज टू किती, 3/2. हा झाला एलसीएम. मग आता एक्स रूट एक्स आहे, मग इथं रूट एक्स आहे, पण काय कमी आहे, तर 3x मायनस 5 कमी आहे. मग 3x मायनस 5 आपण काय केलं मित्रांनो, न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय केलं. मग इथं आलं 3x मायनस 5 आणि इकडचं किती आहे, +1 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू. आता हेच इकडे लिहिलं तर किती आलं ते
15 in bracket 3x minus 4 minus 5 plus 1 that is minus 4 upon 2 times of किती 3x minus 5 raised to 3/2 आणि बाकी है as it is. तर बाकी as it is काय आहे square root of 3x minus 5 minus 1 upon square root of 3x minus 5 raised to 4. This is a final answer for dy by dx. This is a final answer for dy by dx. तुमचं हे काय झालं फायनल आन्सर झालं dy by dx. फॉर्म्युला आपण कसा वापरला x रूट x ला काय लिहितात x raised to 3/2. तर हे फॉर्म्युला आपण तिथं अप्लाय केला यूज केला तर हे आपल्याला एक महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे पहिल्या प्रश्नामधले जे 6 एक्झाम्पल आहेत ते आपले संपलेले आहेत. क्वेश्चन नंबर जो 2 आहे तो आपण काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्स.